भावांनो बहिणींनो, असं आभाळ आलंय ना, असा पाऊस यायलाय तर काय सांगू तुम्हाला. लयच पाऊस यायलाय, लय आभाळ आलंय. तुम्हाला सांगण्यातच मजा नाही राहिली आणि ह्या पावसाला तर काहीच मजा नाही राहिली. हे पहा कसं आभाळ आलंय, असा पडलाय भावांनो बहिणींनो. तर मला भेव वाटू लागलं तर मी कवाड लावून घेतलंय. भावांनो बहिणींनो, काय सांगावं तुम्हाला. असा पाऊस भिव वाटायचा पडायलाय. तुमच्याकडं पडायलाय का सांगा. वाटायले काहीतरी मोठं संकट आहे असं वाटायले मला. तर तुम्हाला वाटतंय का ते सांगा मला. महाराष्ट्रात पडायलाय, कोण्या कोण्या याच्यात पडायलाय तर पता नाही, पण लय बातम्या यायल्यात. वृंदावनमध्ये म्हण असा पाऊस घरात पाणी झालंय तर ते अनुरुद्राचार्य महाराज लोकायला अन्न पाणी पुरवायले तर असं झालंय म्हणून. काय सांगावत काय होतंय आणि काय नाही भावांनो बहिणींनो. पण तुम्ही वल्ह्या नाल्याला जाऊ नका, पावसाच्या तळ्या ठिकाणी जाऊ नका, नदीच्या ठिकाणी जाऊ नका. तळे फुटणार, नद्याचा पूर येणार, अपघात होणार काहीतरी. भावांनो बहिणींनो, आपल्या जीवाला सांभाळा, घरातच राहा, बसा. कारण की हा जन्म पुन्हा नाही येणार. हे जन्म एकदाच आहे तर याला सांभाळा. कारण की माणूस जन्म हा लय म्हणतात ना 84 कोटी युनीतून मग एकदा माणूस जन्म, तर याला सांभाळा भावांनो बहिणींनो. ताण घेऊ नका, कुणाला त्रास देऊ नका. तर भावांनो बहिणींनो, पाऊस आहे का ते कमेंट करा, शेअर करा, फॉलो करा.